लोकसभेच्या खासदार व ज्यांना संसद रत्न म्हणून पुरस्कार मिळाला त्या आदरणीय सुप्रियाताई पवार या विभागाचे खासदार श्रीनिवासराव पाटील साहेब, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात ते आपणा सर्वांचे नेते आमदार शशिकांतजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलराव माने भैया, प्रभाकरजी देशमुख, त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा सौ संजनाताई जगदाळे, त्यांचे सर्व सहकारी आणि विशेषतः व्यासपीठावर आणि समोर आदरणीय पवार साहेबांच्या विचारानं राजकारण समाजकारण करणारे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 19 ऑक्टोबर शशिकांतजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस. आपण अनेक वेळा त्यांच्या वाढदिवसाची वाट बघतो, परंतु मी अनेक वर्ष पाहतो आजचा वाढदिवस हा वेगळा वाढदिवस आहे. हा जनतेच्या मनामधला वाढदिवस आहे. आपल्या मनामध्ये जे आहे ते उद्दिष्ट आपल्याला सफल करायचं आणि त्या उद्दिष्टानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आज राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अतिशय विचित्र आहे. 3 पक्षांचं सरकार आहे. मुळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना सोडून काही आमदार मंडळी भारतीय जनता पक्षाकडे गेली. कारण आपल्याला कल्पना आहे की 19 साली आदरणीय पवार साहेबांच्या संकल्पनेतून सोनियाजी गांधी उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी शासन सत्तेवर आलं आणि काही महिन्यामध्येच कोरोनासारखा आजार आला आणि त्याचा परिणाम काही अंशी आपल्या विकास कामावर निश्चित झाला. पण पुन्हा खऱ्या अर्थाने विकास कामं आपण चालू केली आणि नंतरच्या काळामध्ये ही मंडळी त्या ठिकाणी सुरत मार्गे गुवाहाटीला गेली आणि गुवाहाटीहून गोवा मार्गे मुंबईला आले. काय चूक या ठिकाणी आमची सरकारची होती? निव्वळ भारतीय जनता पक्षाला 105 लोकांचं त्या ठिकाणी आमदार असताना त्यांना सत्तेवर येता येत नव्हतं आणि म्हणून त्यांनी हा प्रयोग या ठिकाणी केला. हे सरकार त्या ठिकाणी काम करताना आपण बघतोय की सातत्यानं निर्णय घोषणा दिल्या जातात. शासनाच्या अनेक योजना असतात, केंद्र सरकारच्या असतात, राज्य सरकारच्या असतात, त्या योजना सातत्यानं सुरू असतात. पण आज हे सरकार शासन आपल्या दारी अशा प्रकारचा कार्यक्रम घेतंय. कोट्यावधी रुपये खर्च केले जातात आणि ते पैसे खर्च केल्यानंतर सर्टिफिकेट वाटपण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि हे करत असताना आपण जर पाहिलं तर मूळ अजेंडा काय? तर उद्धव ठाकरे साहेब आदरणीय पवार साहेबांच्यावर टीका टिप्पणी करायची. तुम्ही विकास कामासाठी सर्वसामान्यांसाठी जर पुढे आलात तर तुम्ही त्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या तख्तापुढे झुकले नाहीत आणि तीच वेळ आता आलेली आहे. आज केंद्रामधलं हे सरकार ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे राज्यामधलं शासन काम पाहतंय आणि लोकांच्यावर बंधन घालायची आणि त्याचबरोबर त्यांचा अजेंडा राबवण्याचं काम ही मंडळी त्या ठिकाणी करतायत आणि याची सर्वसामान्य लोकांच्या मध्ये निश्चित त्या ठिकाणी चीड निर्माण झालेली आहे. आज आपण बघतोय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत. का होत नाहीत? सरकार सगळ्या गोष्टी करता येतात, निवडणुका का होत नाहीत? तर त्यांना कल्पना आहे की जर या निवडणुका झाल्या तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी लोकांची सेवा करायची संधी मिळेल. विशेषतः आदरणीय पवार साहेबांनी 33% महिलांना आरक्षण दिलं. महिला पुढे येतील आणि कार्यकर्त्यांची एक सक्षम फळी त्या ठिकाणी उभा राहील आणि म्हणून त्याच्यापेक्षा निव्वळ जातीवर आधारित अशा प्रकारचं राजकारण करायचं, काही लोकांच्या भावना जागृत करायचं आणि त्या माध्यमातून ही मंडळी या ठिकाणी राज्य करतायत. शशिकांत शिंदे साहेबांनी उल्लेख केला की शेवटी कायद्याचं राज्य आहे. माननीय सुप्रीम कोर्टानं परवा विधानसभेच्या अध्यक्ष महोदयांना कडक शब्दामध्ये सुनावलं की तुम्ही आम्हाला एक शेड्यूल त्या ठिकाणी द्या आणि विशेषतः या ठिकाणी जी मंडळी शिवसेनेची फुटून बाहेर गेली, जी मंडळी आपल्यातून त्या ठिकाणी गेली, त्यांची दोघांची केस एकच आहे आणि एकत्र या गोष्टीचा निर्णय हा त्या ठिकाणी लावणार आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्यावेळी सांगितलंय की निकाल घेत असताना हा निवडणुकीच्या पूर्वी निकाल घ्यावा अशा प्रकारची त्यांना सूचनाही त्या ठिकाणी दिली आहे. आपण कैलासवासी चव्हाण साहेबांच्या विचाराची जोपासना करतो.
चव्हाण साहेब याच विभागातून लोकसभेला जात होते, आपण त्यांना सहकार्य केलं आणि तोच विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. आदरणीय पवारसाहेब सातत्यानं तो विचार जोपासण्याची भूमिका घेऊन या ठिकाणी कार्यरत आहे. त्या ठिकाणी अनेक वेळा पवारसाहेबांच्या बद्दल निरनिराळ्या अफवा उठवल्या जातात, लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करत जातात, पण पवारसाहेबांनी भूमिका आपली त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदरणीय पवारसाहेब जात आहेत, लोकांशी बोलत आहेत. दुष्काळ असेल, जास्त पाऊस झाला तर त्या ठिकाणी जातात. माझ्यावर पक्षानं कोकणाची जबाबदारी दिलेली आहे आणि तिथं सुद्धा कोकणातील लोक सांगतात की आम्हाला निव्वळ रोजगार हमीमध्ये त्या ठिकाणी आमच्या आंबा काजू फळाचा त्या ठिकाणी समावेश केला आणि त्यामुळं आज आमच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारची फळं या ठिकाणी येत आहेत. दूरदृष्टी प्रचंड अशी आहे. ऊसकरी शेतकऱ्यांसाठी आदरणीय पवारसाहेबांचं काम हे त्या ठिकाणी आपण सर्व जाणता आणि या सर्व गोष्टीचा विचार करता आपण सर्वांनी या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्वांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची खऱ्या अर्थानं गरज ही त्या निमित्तानं आहे. आता नवीन एक सोम या ठिकाणी आलेलं आहे की या मतदारसंघामध्ये एवढी कोटे आले, या मतदारसंघात तेवढी कोटे आले आणि मग बॅनरबाजी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केली जाते. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की राज्याचं बजेट आहे, हे बजेट मांडल्यानंतर त्याचा निधी ठरलेला असतो, पण अवांतर त्या ठिकाणी निधीच्या घोषणा केल्या जातात आणि मग आपल्यामध्ये एक मन आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. तसं प्रत्येक ठिकाणी लहान सहान कामं सुरू आहेत, निधी कुठल्याही योजनेला त्या ठिकाणी येत नाही आणि तो निधी न आल्यामुळं फार मोठी अडचण ही या ठिकाणी येते. ज्याप्रमाणे केंद्रातलं सरकार दडपशाहीच्या मार्गानं कारभार करते, त्याच पद्धतीनं राज्यामधलं शासनसुद्धा तशाच प्रकारचं काम करते. आणि या विभागामध्ये सुद्धा इथले लोकप्रतिनिधी, शेवटी प्रत्येक कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला सन्मान असतो, निव्वळ दमबाजी करून लोकांना दम देऊन त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका ही या ठिकाणी घेते. आणि तळागाळामध्ये ही कल्पना त्या ठिकाणी गेल्यामुळं आज सर्वजण पेटून उठलेले आहेत. मला खात्री आहे की येत्या काळामध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी होईल आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. कारण मध्यंतरी चर्चा होती की यांना लोकसभा आणि विधानसभा एकत्र घ्यायचे आहे, पण राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारनं जे काम केलंय त्याच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये जो राग आहे, जो रोष आहे, त्याचा आपल्यावर परिणाम होऊ नये यासाठी या लोकांचा प्रयत्न हा त्या ठिकाणी सुरू आहे. आपण सर्वांनी शशिकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी फार मोठा उत्साह दाखवला. विशेषतः महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. हे निश्चित एक चांगल्या प्रकारचं लक्षण आहे. आता आपल्याला येणाऱ्या निवडणुकीपर्यंत संयम ठेवून आपल्या ब्लॉक कमिट्या असतील, बूथ कमिट्या असतील, याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान हे आपणा सर्वांना या ठिकाणी घ्यायचं आहे. लोकसभेमध्ये जे देश पातळीवरचे प्रश्न असतात ते प्रश्न अतिशय प्रभावीपणे खासदार सुप्रियाताई सुळे या ठिकाणी मांडत असतात. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये शशिकांत शिंदे साहेब आपले प्रश्न हे त्या ठिकाणी मांडत असतात. आम्ही कराड तालुक्यामध्ये मंडळी, थोडी आमची राजकारणाची पद्धत वेगळी आहे, पण आमचा सुद्धा कराड दक्षिणला एक भाग आहे. त्या ठिकाणी एक घोषणा आहे, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. हे काम आपल्याला या इथून पुढच्या काळामध्ये करायचं आहे. आपण सर्वांनी आमचा सर्वांचा सन्मान केला याहीबद्दल या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवत असताना आपणा सर्वांच्या वतीनं व्यक्तिशः मी शशिकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृतज्ञता आमदार बाळासाहेब पाटीलजी. यानंतर कोरेगाव तालुक्यातील कृतिशील कार्यकर्ते साहेबांना जन्मदिनानिमित्त देत आहेत